चला बॅटर पाठवायचे मैदानामध्ये प्लीज, विनंती असेल. विनंती असेल प्लीज सर्व फलंदाजांना की आपण इकडे यायचं आहे, मुख्य व्यासपीठाच्या इकडे. आपल्याला चेअर इथे ठेवले आहेत, आपण इथूनच जायचं आहे असा आयोजकांचा निर्णय येतोय. आणि दोन्ही संघांच्या संघनायकाला विनंती असेल की आपला 12वा प्रतिनिधी आमच्या कॉम्बॉक्समध्ये पाठवायचा आहे. अर्थातच सिद्धेश्वर संघाचा 12वा प्रतिनिधी आलाय. श्रीराजे 11 कळंबोली संघाचा 12वा प्रतिनिधी प्लीज पाठवायचा आहे. बघा आम्ही वारंवार विनंती करतोय की आपला 12 मॅन आमच्या कॉम्बॉक्समध्ये पाठवायचं आहे. तुमची नावं आमच्यापर्यंत पोहोचली पाहिजेत, त्यासाठी आम्ही विनंती करतोय प्लीज. उद्या मैदानाकडे जिथे आपण पाहतोय श्रीराजे 11 कळंबोली विरोधात बापूजी क्रीडा मंडळ सिद्धेश्वर. वैयक्तिक पहिलं संघाकडून पहिलं शतक निश्चित करनेकर गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज शुभमला आपण पाहतोय. पहिला बॉल जबरदस्त फटका, अगदी रूम मिळालं होतं आणि गॅप मध्ये चेंडू चाललाय. शुभमच्या बॅट मधून चौकार. नॉस्ट्रायकिंग एंडला, परंतु समोर गोलंदाज देखील तितका ताकदीचा आहे. निश्चित करनेकर गोलंदाजी मार्कवर. आणखीन एक चांगला फटका, आणखीन एक चेंडू, बॅक टू बॅक दुसरा चेंडू सीमा पार, चौकार. जबरदस्त बॅटिंग यावेळेस पाहायला मिळते. शुभमच्या बॅटमधून सलग 2 चेंडूवर 2 चौकार पाहायला मिळाले. निश्चित करनेकर गोलंदाजी मार्कवर कुठेतरी फिल्डिंग परिवर्तन करताना पाहायला मिळतील, कारण की 30 सर्कलचा पुरेपूर फलंदाज वापर करतोय, पुरेपूर फायदा घेतोय. त्याच्या बॅटमधून 2 चौकार पाहायला मिळाले. आणि मी तर हेच म्हणेल की अशीच फलंदाजी व्हायला पाहिजे मैदानामध्ये, कारण की आउटफील्ड खूप फास्ट आहे या मैदानाची आणि त्याचा पुरेपूर फायदा घेत असताना शुभम. यावेळेस सरळ बॅटने चांगला फटका, परंतु तितकी चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली भिडॉनला. क्षेत्ररक्षक भिडॉनला चांगला फिल्डिंग पाहायला मिळाली. कोणती धाव मात्र येत नाहीये. डॉट बॉलची सांगता झाली आहे आणि आता मात्र कमबॅक करताना पाहायला मिळतोय गोलंदाज निशी, ज्यासाठी जो ओळखला जातो. यावेळेस पंच दंडित करतील. दोन्ही हात समांतर करून आम्हाला कळवतात की हा चेंडू स्वेअर आहे. एक अवांतर धाव मिळेल. धावसंख्या 1 वाढेल. धावसंख्या पाहता पाहता 9 धावा धाव फलकावर लागल्यात. बेंड बाद 9 धावा. शतक क्रमांक पहिलं. 3 ओव्हरची मॅच. पॉवर प्लेचं शतक. यावेळेस सरळ बॅटने, वाह काय फटका लगवलाय, जबरदस्त फटका. 6 धावांसाठी षटकार. आणि अगदी आपल्या नावाचा बोलभाषा करताना पाहायला मिळतोय फलंदाज शुभम. एक खूप मोठं नाव आहे आणि आज देखील तशीच फलंदाजी करतोय शुभम. स्ट्रायकिंग एंडला
यावेळेस पुन्हा एकदा पूल केलाय, चेंडू चाललाय सीमा रेषा पार, बॅक टू बॅक दुसरा षटकार. त्यामध्ये स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतो शुभमला, त्याच्या बॅटमधून धावा येत आहेत. यावेळी चांगला फटका गॅप मध्ये चालला चेंडू, परंतु चांगली फिल्डिंग देखील पाहायला मिळाली आणि नक्कीच टेम्परामेंट दाखवलंय. पहिला चेंडूवरती चौकार, त्यानंतर षटकार षटकार पाहायला मिळाले होते आणि आता मात्र शतक क्रमांक जर पहिलं तर शतक क्रमांक पहिलं संपलंय. पहिल्या शतका अखेर धावफलकार धावा लागला बिनबाद, 22 धावा धावफलकार लागल्या. 2 षटकार 2 चौकार देखील पाहायला मिळाले होते आणि जर पाहिलं ना तर शेवटच्या चेंडूवरती स्ट्राईक रोटेट गेले आणि नक्की स्ट्राईक आपल्याकडे ठेवली आहे मी तर म्हणेल शुभम याने. परंतु योगेशला देखील भरपूर वर्ष आम्ही पाहतो या मैदानावरती खेळत असताना, खूप मोठं नाव आहे योगेशचं देखील आणि नक्कीच त्याची बॅटिंग देखील पाहायला मिळेल. त्याच्या बॅटमधून रिव्हर्सचे फटके आम्ही लहानपणापासून पाहतोय आणि आज देखील तशीच बॅटिंग पाहायला मिळेल का. योगेश पवार डावस्ट्रायकिंग एंडला खेळतोय, परंतु शुभम नक्कीच या हंगामामध्ये इम्प्रेस केलं शुभमने. भरपूर चर्चेमध्ये राहिला हा खेळाडू. नुकतीच स्पर्धा पडली होती, नाईट स्पर्धा परलीला, त्यामध्ये मॅन ऑफ द सिरीज पटकवणारा हा खेळाडू. आणि आता मात्र गोलंदाजी मार्कूर गोलंदाज निशांतला आपण पाहतोय. जर पाहिलं ना निशी कर्णेकर थोडंसं मागडं सावीस झालं, त्याच्या ओव्हरला 22 धावा खर्च केल्या, परंतु आता मात्र इथून कमबॅक करावं लागेल. 38 सर्कलच्या बाहेर 5 खेळाडू पाहायला मिळतील. पहिला बॉल, यावेळेस चांगला फटका, गॅप निवडले, क्षेत्ररक्षक धावतोय परंतु चेंडू थांबणार नाहीये. आउटफील्ड खूप फास्ट आहे, चेंडू पाहता पाहता सीमारेषा ओलांडतोय. आणखीन एक चौकार शुभमच्या. चौकार षटकार चौकारची बोळी भाषा मैदानामध्ये दाखल करतोय आणि आता मात्र न्यू बॉलर मैदानामध्ये दाखल झालेत. अर्थातच निशांतला आपण पाहतोय, परंतु त्याच्यावरती देखील आक्रमण केलंय. कुठेतरी कमबॅकची गरज आहे, कुठेतरी पार्टनरशिप ब्रेक करायची गरज आहे, कुठेतरी विकेट मिळवायची गरज आहे मित्र म्हणे गोलंदाजांना. शॉर्ट बॉल, जबरदस्त फटका, दे धक्का घे छक्का, आणखीन एक तडाखा पाहायला मिळालाय. षटकार. काय बॅटिंग करतोय, अगदी जबरदस्त बॅटिंग. षटकार चौकार षटकार चौकारची बोळी भाषा यावेळेस मैदानामध्ये दाखल करतोय शुभम. 32 धावा धावफलकार लागले आहेत. पहिल्या मॅच मध्ये जर आपण पाहिलं ना तर 32 धावांचं टार्गेट होतं, परंतु या मॅच मध्ये जर पाहिलं ना ओव्हर नंबर सेकंड चालू आहे आणि 32 धावा धावफलकार लागलेत. यावेळेस बॅटने मोठा फटका, परंतु सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जातोय. विकास तिथे होता आणि विकास कोणती चुकी करत नाहीये. फलंदाज बाद. कुठेतरी आता मात्र धावा थांबवाव्या लागतील गोलंदाजाला देखील. चांगली कॅच पकडली, काऊ कॉर्नरला विकास तिथे होता आणि नक्कीच विकास देखील एक मोठं नाव आहे.
अगदी सिद्धेश्वरची स्पर्धा गाजून सोडलेला खेळाडू, सलग 2 वर्ष मॅन ऑफ द सिरीज विकासने पटकावली होती, तोच खेळाडू आपण पाहतोय मिड विकेटच्या दरम्यान. त्याची देखील बॅटिंग आपण या मॅचमध्ये पाहू शकाल सेकंड इनिंगमध्ये. परंतु आता मात्र ओमकारला स्ट्रायकिंग एंडला पाहतोय. हा चेंडू चांगला होता, बाउन्सर पाहायला मिळाला, तिखट बाउन्सर. ओमकारला चेंडू काही कळत नाहीये, कारण की विकेट पडल्यानंतर कुठेतरी गोलंदाजाचं कॉन्फिडन्स दुणावलंय की काय असंच मैदानामध्ये वाटू लागलंय. कारण की विकेट मिळाली त्यानंतर मात्र डॉट बॉलची सांगता झाली, बऱ्याच उशिरानंतर डॉट बॉल पाहायला मिळालाय आणि धावसंख्या स्थिरावलेली 1 बाद 32 धावा. यावेळेस जबरदस्त फटका, क्षेत्ररक्षक चुकी करतोय, कॅट ड्रॉप. जर पाहिलं ना, कॅट ड्रॉप मिळाले, ओमकारला जीवदान मिळालं. जिथे गोलंदाजी चांगली होती परंतु फिल्डिंगची साथ थोडीशी कमी मिळते की काय. सुनील तिथे होते आणि आता मात्र योगेश पवारला आपण पाहतो मैदानामध्ये, ज्या खेळाडूने हा मैदान गाजवून सोडलाय. अगदी लांबच लांबच्या षटकाराच्या बॅटमधून आपण सातत्याने पाहिलेत, तोच खेळाडू स्ट्रायकिंग एंडला पाहतोय योगेश. पहिला चेंडू स्विचितचा प्रयत्न, परंतु प्रयत्न फसलाय. कोणती धाव मात्र मिळत नाहीये. कमबॅक आणि कमबॅक पाहायला मिळाला सेकंड ओव्हरमध्ये. गोलंदाज निशांत कडून शतक क्रमांक 2 संपलंय. 2 शतकांचा खेळ संपला. 2 शतका अखेर 33 धावा धाव फलकार लागल्यात. 1 बाद 33 धावा. उर्वरित 60 चेंडूचा खेळ बाकी आहे. 60 चेंडूचा खेळ बाकी असल्यानंतर आपण नेहमीच म्हणतो की स्लॉगिंग ओव्हर, हाणामारीचं शतक, आणि या हाणामारीच्या शतकामध्ये काय होणार, काय बिघडणार हे पाहायचं आहे. कारण की न्यू बॉलर मैदानामध्ये बॉलर नेम करणला आपण गोलंदाजी मार्कवर पाहतोय. वैयक्तिक पहिल्या संघाकडून 3रं शतक, स्लॉकिंग ओव्हर, हाणामारीचं शतक करणकडे सोपवलंय. ओमकार पाटील ज्याचं जीवदान मिळालं होतं त्याच्या बॅटमधून यावेळेस स्टँड अँड डिलिव्हर ओव्हर पिच चेंडू, पुरेपूर फायदा उचललाय. फायदा घेतोय ओमकार. स्लोवर चेंडू, गती परिवर्तन पाहायला मिळालं. आडव्या बॅटने मोठा फटका, परंतु विकास अगदी चांगली फिल्डिंग करतोय. पहिली धाव वेगळा, सेकंडचा कॉल, परंतु थांबवलं गेलंय. एकाच धावेवर धावफलक 1 ने पुढे जाईल. पाहता पाहता 40 धावा धावफलकार लागल्यात. 40 धावा चांगला स्कोर पाहायला मिळाला. फलंदाजी करत असताना नक्कीच चांगली सुरुवात मिळवून दिली होती फलंदाज शुभम. यावेळेस पुन्हा एकदा गती परवान पाहायला मिळालं. हलक्या हाताने फक्त ड्राईव्ह केलाय. पहिली धाव वेगात, दुसरीसाठी प्रयत्न आणि दुसराचा प्रयत्न, परंतु प्रयत्न फसलाय. आणि हो, कुणा शेवाळे तिथे होते, चांगली फेकी. फलंदाज योगेश बाद. धावबाच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद झालाय. स्ट्राईक आपल्याकडे घेण्याचा प्रयत्न, परंतु कुठेतरी हाणा करताना फलंदाज बाद. धक्का क्रमांक 2, धावसंख्या 41. न्यू बॅटर मैदानामध्ये समीर गेलाय.
चांगला चेंडू. यावेळेस जर पाहिलं तर अगदी व्हेरिएशन पाहायला मिळतोय गोलंदाजीमध्ये. पहिला चेंडू वेगवान पाहायला मिळाला, तदनंतर जर पाहिलं ना गती परिवर्तन पाहायला मिळालं, कधी इन कटर कधी बाहेर जाणारे चेंडू. जबरदस्त गोलंदाजी करतोय यावेळेस करण. जरूर पहिलं शतक महागडं होतं, तदनंतर कमबॅक आणि कमबॅक पाहायला मिळालंय. यावेळेस एवढ्या बॅटने चेंडू चालला मिड विकेटला. क्षेत्ररक्षक थोडंसं खराब, अगदी वेगात आले होते विकास, परंतु चेंडू चाललाय सीमा पार. येतोय चौकार ओमकारच्या बॅट. साहिलकडून, तदनंतर मात्र ओमकार बरसला मैदानामध्ये. हा देखील चांगला फटका, आडव्या बॅटने चेंडू चाललाय सीमारेषा पलीकडे. आणखीन एक तडाखा पाहायला मिळाला ओमकारच्या बॅटमधून. झेल सुटला होता माझा आणि तदनंतर त्याच्या बॅटमधून 2 षटकार, 1 चौकार पाहायला मिळाला. आणि धावसंख्या जर पाहिलीत ना, 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर अद्याप 51 धावा धावफलकार लागल्या. जिंकण्यासाठी 52 धावांची गरज आहे. यस डीजे. यस, थँक्यू. शिवशंभू 11 आंबोलेवाडी आयोजित श्री छत्रपती चषक 2025 एक भव्य दिव्य असं आयोजन. आणि नक्कीच आपण पाहतोय एक भरपूर मोठं आयोजन. आणि या त्या आयोजन मागचं एक मोठं कारण ते म्हणजे माही पवार. त्याचं नक्कीच कौतुक करेल. खूप मेहनत घेतली या स्पर्धेसाठी. अगदी गेला 2 आठवडे या स्पर्धेसाठी तो धावतोय, आतोनात मेहनत घेतोय. त्याचं नक्कीच करावं तेवढं कौतुक कमी असेल या स्पर्धेनिमित्ताने. माही पवार असतील, त्यानंतर सर्व वांद्रे ब्रदर्स असतील, कारण की सर्वांची मेहनत या स्पर्धेमागे. अगदी ठाणे मुंबईला कामानिमित्तानं असतं सर्व मुळं, आणि आज आपल्या गावाचा सन्मान सर्व एकत्र येऊन ही मोठी स्पर्धा भरवली आहे. त्यांचं देखील भरपूर कौतुक असणार आहे. उद्या मैदानाकडे जिथे येणारे 18 चेंडू जिंकण्यासाठी 52 धावांची गरज आहे. मी विनंती करेल नेक्स्ट मॅच टॉससाठी यायचं आहे. अर्थातच साक्षी 11 मिरकुटवाडी, त्याचबरोबर प्रशांतदा SP फाउंडेशन खोपोली, दोन्ही संघाच्या संघनायकांना की आपण टॉससाठी यायचं आहे. प्लीज विनंती असेल दोन्ही संघाच्या संघनायकांना की आपण लगेचच यायचं आहे.
आणि त्याचबरोबर अभिषेक जोशी यांचं देखील इथे आगमन झालंय. एक मोठं नाव आहे बुरमाई गावचं. त्याच्या बॅटमधून 5 बॉलमध्ये 5 षटकार पाहायला मिळाले होते याच मैदानावरती. तो देखील इन ॲक्शन पाहायला मिळेल. प्रिशा 11 बुरमाई संघाकडून खेळत असताना उळ्या मैदानाकडे जिथे पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती भव्य स्वागत केलंय षटकाराने गोलंदाज अजय याचं. धावांचं जरूर मोठं टार्गेट आहे या मैदानावरती. अशक्य असं काहीच नाहीये. त्यांनी पहिल्या चेंडूवरती सिद्ध केलंय. पहिला चेंडू लोअर फुल टॉस अगदी समोरच्या दिशेने षटकार पाहायला मिळालाय विकासच्या बॅटमधून. यावेळेस कोलवर टप्प्याचा चेंडू कमबॅक पाहायला मिळालं परंतु अगदी वेगामध्ये ओव्हर थ्रो झालाय. पहिली धाव वेगात, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव देखील पूर्ण केली आहे. तिसऱ्या धावेसाठी पलटले होते परंतु थांबवलं गेलंय. एक धाव खूप महत्वाची आहे आणि यावेळेस चुकी झाली आहे मैदानामध्ये. आपण पाहतोय सिद्धेश जंत ते देखील या मॅच मध्ये पाहायला मिळतील. एक मोठं नाव आहे सिद्धेश जंत यांचं देखील. परंतु गोलंदाज अजयला आपण पाहतोय पहिल्या चेंडूवरती षटकार. तदनंतर मात्र यावेळेस कोलवा टप्प्याचा चेंडू पाहायला मिळाला. लाईन खराब होती मी तर म्हणेल परंतु अगदी टप्पा पडल्यानंतर चेंडू आतमध्ये आलाय आणि चेंडू सरळ लेग स्टंप वरून जातोय. पंच गळवत आहेत. डॉट बॉल. व्हेरिएशन पाहायला मिळालं होतं नक्कीच कारण की गती परिवर्तन पाहायला मिळालं. टप्पा पडला, चेंडू थोडंसं आतमध्ये आला. लेग स्टंप वरून चेंडू जाणारा सरळ विकेट किपर यांच्या हातामध्ये. योगेश पवारला आपण पाहतोय यष्टांच्या मागे. अजयला आपण पाहतोय. अजय देखील एक चांगला खेळाडू आहे, चांगला गोलंदाज आहे. त्याला देखील कमबॅक करताना आपण नक्कीच पाहू. जरूर पहिला चेंडू कुलर टप्प्याचा टाकण्याच्या नादामध्ये लोअर फुल टॉस, त्यानंतर षटकार आणि आता मात्र नेक्स्ट बॉल. यावेळेस जबरदस्त फटका, आम्हाला मानवंदना देणारा फटका पाहायला मिळाला. चेंडू चालला सरळ सीमारेषा पलीकडे. आणखीन एक षटकार. सुधागड तालुक्यामध्ये होत असते, रोहा तालुक्यामध्ये का होत असते आणि ते सिद्ध करत असताना आपण पाहतो स्ट्रायकिंग एंडला विकासला त्याच्या बॅटमधून 2 मोठे फटके पाहायला मिळाले. धावसंख्या 14 धावा धावफलकार लागले आहेत. यावेळेस लोवर चेंडू पाहायला मिळाला. एवढ्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न परंतु कोणती धाव मात्र मिळत नाही आहेत. त्याचबरोबर मनीष गडगे हे देखील आमचे मित्र इथे उपस्थित झाले. त्यांचं देखील सरचे स्वागत आहे या स्पर्धेनिमित्ताने. त्याचबरोबर श्रेयश भाईकर आपलं देखील सरचे स्वागत आहे. यावेळेस पुन्हा एकदा फटका फसला की काय, क्षेत्ररक्षक जज करतायत. चांगली कॅच देखील पकडली आहे मिड विकेटला. आणि जर पाहिलं तर विकास नावाचं वादळ मैदानामध्ये थांबलं गेलंय. मोठी विकेट प्राप्त झाली आहे. गोलंदाज अजयने जरूर सुरुवात थोडीशी खराब केली होती परंतु शेवट मात्र एकदम गोड केलंय. विकास सारखा मोठा फलंदाज त्याने बाद केलाय. धाव फलकावर जर पाहिलं ना तर अद्याप एक बाद 14 धावा धाव फलकार लागल्यात. डिझे नाव रोहा तळ्यागुतील निशी गर्णेकर मैदानामध्ये दाखल झालाय. जरूर गोलंदाजी करत असताना माझ्याकडे साबित झाला होता परंतु आता मात्र
कमाल करून दाखवावी लागेल आपल्या संघासाठी, कारण की उर्वरित 12 चेंडूचे खेळ बाकी आहे. येणारे 12 चेंडू जिंकण्यासाठी 38 धावांची गरज आहे. रमाकांत गोलंदाजी मार्कवर देतोय. वैयक्तिक पहिलं संघाकडून दुसरं शतक. उर्वरित येणारे 12 चेंडू 38 धावांची गरज. 38 धावा 12 चेंडू. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज. आगळा वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु प्रयत्न असफल ठरलाय. डॉट बॉलची सांगता होतीये. प्रत्येक डॉट बॉल कुठेतरी मॅचचं समीकरण बदलत राहील की काय, कारण की प्रत्येक चेंडू मागे धाव येणं खूप गरजेचं आहे मैदानामध्ये. आता मात्र 11 चेंडू 38 धावांची गरज आहे. पहिला चेंडू डॉट बॉल पाहायला मिळाला. राणाला आपण स्ट्रायकिंग एंडला पाहतोय. ओव्हरपिच चेंडू, जबरदस्त फटका, स्टँड अँड डिलिव्हर. चेंडू चाललाय बिग 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 हिट. अशाच फटक्यांची गरज आहे. मी तर म्हणेल जर सामना जिंकायचा असेल ना तर नक्कीच मोठे फटके खेळावे लागतील. सुरुवात करून दिली होती विकासले, तदनंतर मात्र आता मात्र फलंदाज राणाच्या मॅटमधून षटकार पाहायला मिळाला. धावफलक 6 ने पुढे जाईल. पाहता पाहता धावफलक 1 बाद. 20 धावा धावफलकार लागलेत. नक्कीच राणाचं देखील एक मोठं नाव आहे. जिथे एक मोठी स्पर्धा झाली होती नवगाव मराठा समाजामध्ये, त्यामध्ये देखील अंतिम विजेता संघ ठरणारा कॅप्टन राणाला आपण पाहतो स्ट्रायकिंग एंडला, परंतु तो आता मात्र फसलाय. चांगली कॅच देखील पकडली गेली आणि फलंदाज राणा बाद. दुसरा धक्का बसलाय. चांगला चेंडू यावेळेचा टप्पा पडतोय ना पडतोय. चेंडू हलकासा वळण घेतोय. सरळ विकेट किपर योगेश पवार यांच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतोय. आणखीन एक डॉट बॉल. आणि नक्कीच मॅचमध्ये पकड निर्माण केली की काय असं वाटू लागले श्रीराजे 11 कळंबोली संघाने, जिथे चांगली बॅटिंग पाहायला मिळाली होती सुरुवातीला, आणि आता मात्र चांगली गोलंदाजी करतोय गोलंदाज रमाकांत. खुलवा टप्प्याचा चेंडू अलॉंग द कार्पेट. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक येतोय. थोडंसं बम्फलिंग झालं. चेंडू सरळकलाय सरळ सीमारेषा पळीकडे. चुकी झाली आहे मैदानामध्ये आणि त्याचा पुरेपूर फायदा होतोय फलंदाजाला. चौकार. चोवीस धावा धावफलकार लागल्या. चांगला फटका पाहायला मिळाला. खराब फिल्डिंग पाहायला मिळाली. यावेळेस कुटापाचा चेंडू, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक लॉंग ऑनला कोणती चुकी करत नाहीये. पकडली जाते कॅच. आणखीन एक फलंदाज बाद. शतक क्रमांक दुसरा संपलाय. 2 शतका अखेर धावफलकार धावा लागल्या. 24 धावा येणारे 6.
हॅलो हॅलो येणारे 6 चेंडू जिंकण्यासाठी 28 धावांची गरज. जर पाहिलं ना तर इथून देखील कमबॅक होऊ शकतो. निश्चित कर्णेकर एक असा खेळाडू आहे, अगदी भरपूर अनुभव या खेळाडूकडे. येणारे 6 चेंडू 28 धावा. मला अजूनही आठवते ह्याच मैदानावरती एक मोठी मॅच झाली होती SP दादर विरोधात डिंगडॉंग, जिथे 6 चेंडू 30 धावांची गरज होती. अगदी विजय पावळेचे ते 5 षटकार इम्रोज खानवरती लगवले होते. आणि आता मात्र तसंच विक्रम होईल का? फलंदाज निश्चित कर्णेकर, परंतु गोलंदाजी मार्फत गोलंदाज कुणालला आपण पाहतोय. येणारे 6 चेंडू 28 धावा. पहिला बॉल कुणालाचा, पहिला चेंडू आणि पहिला चेंडू जातोय सरळ सीमा रेषा पार. षटकार. होऊ शकतात. ही विकेट फलंदाजांना पुरेपूर फायदेशीर ठरते सातत्याने. आणि जर ओव्हरपिच चेंडू जर टाकले ना तर नक्कीच एक मोठी धावसंख्या ह्या मैदानावरती आपण सातत्याने उभा पाहिली देखील. आणि तसंच काही घडेल का मैदानामध्ये? कारण की पहिला चेंडूरी षटकार आला निश्चित कर्णेकरच्या बॅटमधून. आणि आता मात्र नेक्स्ट बॉल. दुसरा चेंडू यावेळी चांगला फटका. अलॉंग द कार्पेट क्षेत्ररक्षक आहेत. पहिली धाव वेगात, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसऱ्या धावेसाठी पलटलेत, परंतु काय घडलं मैदानामध्ये? जबरदस्त रनिंग विकेट पाहायला मिळाली. 2 धावा पळून काढल्या आहेत. थ्रो चांगला होता परंतु नक्कीच गॅदर करता आला नाहीये गोलंदाजाला. 2 धावांनी धावफलक पुढे जाईल. धावफलक पाहता पाहता अद्याप 32 धावा धावफलकार लागल्यात. मी वारंवार पुकार करतोय टॉससाठी. साक्षी 11 मिरकुटवाडी संघाचा संघनायक, त्याचबरोबर प्रशांत SP फाउंडेशन घोपोळी संघाचा संघनायक. आपण टॉससाठी यायचंय. आउटसाइड ऑफ स्टंप. चांगला चेंडू पाहायला मिळाला. अगदी शपल झालेला खेळाडू पाहायला मिळेल ते स्ट्रायकिंग एंडला. आणि चांगली लाईन पाहायला मिळाली गोलंदाजकडून. डॉट बॉलची सांगता. मी सुरुवातीलाच म्हणालो होतो की या मॅचमध्ये प्रत्येक डॉट बॉल मॅचचं गणित कुठेतरी बदलून टाकेल. आणि तसंच झालं मैदानामध्ये. कारण की प्रत्येक चेंडू मागे धाव येणं गरजेचं होतं. आणि आता मात्र भरपूर उशीर झालाय हेच दाखवतोय आपल्या चेहऱ्यावरती. निशी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु फटका प्रॉपर कनेक्ट करताना नाही आहे. फक्त सिंगल मेल. आणि धावसंख्या 33 धावा. अद्याप धावफलकार लागल्यात. यावेळी चांगला फटका. गॅपमध्ये चेंडू चाललाय. क्षेत्ररक्षक येत आहेत. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली परंतु फक्त आणि फक्त एकच धाव. अगदी चांगली गोलंदाजी राहिली मी तर म्हणेल गोलंदाज कुणालाची. नक्कीच तिन्ही गोलंदाजाचं कौतुक करेल. मॅच चालू होती. श्रीराजे 11 कळंबोली संघ प्रथम फलंदाजी करत असताना एक चांगलं टार्गेट सेट केलं होतं 52 धावांचं. आणि त्यानंतर मात्र गोलंदाजी करत असताना देखील चांगली कामगिरी केली आहे सर्वच गोलंदाजाने. आणि इथून मॅच रिझल्ट काहीतरी वेगळंच लागलंय. आणि मॅच इथे जिंकत असताना श्रीराजे 11 कळंबोली संघ. चला टॉससाठी या प्लीज विनंती असेल. साक्षी 11 मिरकुटवाडी, त्याचबरोबर प्रशांत SP फाउंडेशन खोपोळी दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल की प्लीज यायचं आहे.